चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। 7 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। प्रशासन नेमकं कोणत्या कामात व्यस्त आहे माहित नाही। लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, मात्र लाडका पूरग्रस्त देखील शासनाने विसरू नये अशा उपरोधिक शब्दात आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली। यासह अनेक जण उपस्थित होते। प्रशासन नेमकं कोणत्या कामात व्यस्त आहे हे माहित नाही। लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, मात्र लाडका पूरग्रस्त देखील शासनाने विसरू नये अशा उपरोधिक शब्दात आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली। नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करणे आणि त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे शासनाचे पहिले कर्तव्य असायला पाहिजे अशी जाणीव त्यांनी शासनाला करून दिली। रविवारी त्यांनी चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली। त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। 2019 आणि 2021 नंतर यंदा देखील कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागत आहे। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीच्या वरून वाहत असून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरत आहे। यामुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे। या सर्व पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात दुर्गम भाग असलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावची पाहणी केली। यावेळी ताम्रपर्णी नदीतील गाळ न काढल्याने 2019, 2021 आणि आता 2024 ला या नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत शिरत असून मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले। खासदार शाहू महाराज म्हणाले, नागरिकांनी सांगितलेल्या तक्रारीनुसार या नदीवरील पुलाची उंची वाढवणे आणि नदीतील गाळ काढण्यासंदर्भात प्रशासनाची चर्चा करू योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले। तसेच नदीच्या पात्रात होत असलेले अतिक्रमण त्वरित काढले पाहिजे आणि अतिक्रमण करण्यापासून रोखलं पाहिजे। या संदर्भात लोकसभेत देखील आवाज उठवू असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले। तहसीलदार राजेश चव्हाण म्हणाले की 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। 85 लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे। शिनोळी बिजूर शाळेचे मोठे नुकसान झाले असून 14 कुटुंबाचे स्थलांतर करावे लागल्याची माहिती दिली। गोपाळराव पाटील म्हणाले, बंधारे सफाई, खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी केली। नंदिनी बाबुळकर म्हणाल्या, नदीतील गाळ काढणीला प्राधान्य देणे, दुंडगे पूल व्हावे तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी गोपाळराव पाटील, नंदिनी बाबुळकर, सुनील शिंत्रे, आपी पाटील, नितीन पाटील, विद्याधर गुरबे, अंजना रेडेकर, प्रभाकर खांडेकर, अमर चव्हाण, सरपंच अनिता भोगन, कल्लापा भोगन, विलास पाटील, संजय पाटील, अशोक जाधव, गणेश फाटक, संघर्ष प्रज्ञावंत, संदीप नांदवडेकर यासह अनेक जण उपस्थित होते। आणि खालती गेल्यानंतर इथला विसर्ग जास्त झाल्यानंतर तो आता काय झालंय, ही सगळीच बाजार लाईन बसल्याने बांध घटण्यासारखा प्रकार झाला आणि योग फुगटावला। याच्यात महत्वाचं कारण म्हणजे बुद्धी साहेब, नंतर जो भराव पडलेला तो भराव काढला पाहिजे। 19ला सुद्धा तुम्ही पाणी केला, पालकमंत्री या नात्याने तुम्ही येऊन पाणी करून गेला। त्यात 5 किलोमीटरचं फक्त अंतराचं मंजूर झालं। एकंदरीत बघितलं तर माळेवाडीपासून चिंचण्यापर्यंत 15 किलोमीटरचे अंतर हे नदीचा गाळ काढणं गरजेचं। जिथं जिथं मध्ये बघितल्यानंतर आता मॅप सुद्धा आहे, पुढं पुढं चिवळ झालेली नदी आहे, तिथंच तेवढं पात्र मोठं आहे। त्याच्यात मात्र भराव काढला ना तर चांगल्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। आपण हॉलला बसायचं, चर्चा करता महत्वाचं म्हणजे